अमोलची गाडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। आमच्या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलेत गुणवंत राणे साहेब आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान मी विनंती करतोय। FCC चॅम्पियन ट्रॉफीचे अध्यक्ष अमोलची गाडी यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केलं जाईल। गुणवंत राणे साहेब आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान। धन्यवाद सर। त्यानंतर बापर्डे गावचे सुपुत्र बाबूशेठ राणे हे साहेब सुद्धा उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती, त्यांचा सुद्धा मी सन्मान करतोय। मी विनंती करेन FCC चॅम्पियन ट्रॉफीचे अध्यक्ष अमोल घाडी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय। बाबूशेठ घाडी राणे, माफ करा, बाबूशेठ राणे यांचा सन्मान या ठिकाणी मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आमच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जातोय अमोलची गाडी यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद सर। आणि या स्पर्धेदरम्यान आमचे मंडळाचे अध्यक्ष अमोलची घाडी यांना सुद्धा मी विनंती करतोय आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत। धन्यवाद उत्तम सर। व्यासपीठावरती सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक, गावातील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे इथे सर्व खेळाडू, क्रिकेट रसिक, आज ही 4 दिवस जी स्पर्धा चालली आणि या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, इथे प्रत्यक्ष येऊन जे प्रत्यक्षदर्शनी आपण सामने पाहिलेत, त्याचप्रमाणे tenniscricket.in च्या मार्फत लाईव्हच्या पद्धतीने आपण सामने पाहिलेत, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे सर्व संघ दाखल झाले त्यांचे देखील मी आभार मानतो, कारण यावर्षी जरा थोडं वेगळं आयोजन केलं होतं। एक लीग फॉर्मॅट 24 संघ मी सहभागी करून घेतले, कारण दरवर्षी जास्त संघ सहभागी होतात, परंतु यावर्षी काही कारणास्तव 24 संघ घेतले आणि एक वेगळं आयोजन करण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे एक 50-50 चॅलेंज ओव्हर जी ISPL मध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्याचंही ते आम्ही सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला, ती यशस्वी झाली असेल। आपण सर्वांनी, या खेळाडूंनी, या जो नवीन नियम होता त्या नियमाला अधीन राहून जे काय आपण खेळ केलात त्याबद्दल आपणा सर्वांचेही मी आभार मानतो। त्याचप्रमाणे ही खेळपट्टी वगैरे आउटफील्ड खूप कठीण आहे, परंतु ही खेळपट्टी आज मला एक मंडळाचा एक सदस्य, आपला प्रतिनिधी म्हणून, लीडर म्हणून एक मला सांगावं असं वाटतंय की गेली 4-5 वर्ष आपण म्हणताय एक पीच जे चांगलं होतं आहे याचा एक श्रेय मी बरेच वर्ष इथे पाहतोय। एक माझा सहकारी आहे आणि मला सर्वांना सांगायचं आहे की आज इथे त्या सहकार्याला मला स्टेजवर घ्यायचंच आहे, कारण जे नाव जे झालं आहे या पीच, सर्व क्रिकेट रसिक असतील, खेळाडू असतील, या पीचचं जे नाव काढत आहेत आणि तो खेळाडू माझा सहकारी हे जे चोप काढण्याचं काम एकटा प्रामाणिकपणे, म्हणजे घरची कामं सांभाळून सकाळी येऊन इथे चोप काढत होता, सारवण देखील मध्ये मध्ये करत होता, त्याच्या साथीला इतरही काही प्रमाणात माझे सहकारी होते, पण जे हे श्रेय आहे ना ते खरोखरच मी त्याला देणार आहे आणि माझ्या खांद्याला खांद्या लावून दर
एक आमच्या मंडळाचा जो कोण कार्यकर्ता असेल तर तो एक दीपक गाडे आहे, कारण त्याचा मला सत्कार इथे करायचाच आहे, त्याने व्यासपीठावर यायचं आहे. मी आपल्या गावचे सरपंच संजयजी लाड यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. हा एकटा मनुष्य आहे, यांनी खेळपट्टी केली आहे. मी फक्त मार्गदर्शन करत असतो. इथे इथे थोडं उंच झालंय, सकल झालंय, पण ही सर्व जे त्याची मेहनत आहे, हा एकटा माणूस आहे. आणि हे आपण तुम्हाला सर्वांना जर जर खरोखर आवडलं असेल तर परत एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. निश्चितच ही जी स्पर्धा भरवण्यामागे आणि यशस्वी होण्यामागे जो लीडर असतो ना, त्या लीडरचे बारीक बारीक लक्ष असतं आणि ज्याने खरोखर अगदी तसं चोप देणं आणि सारवणं एक खालचं काम म्हणत नाही, पण एक जबाबदारी असते. आणि ते बारीक बारीक नजरेतनं ज्या लीडरने पकडलं तोच लीडर अशा स्वरूपाच्या स्पर्धा करू शकतो. 6वं वर्ष आहे प्रशांत, तू या स्पर्धा ज्या केल्यास यामध्ये तुझं लिडरशिपपणा आहेच, परंतु ज्याने ज्याने जो काय या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्याचा सन्मान करणं हे तुझ्याकडून शिकावं. थँक्स प्रशांत. आणि अशा तुझ्या एका योद्ध्याचा, धुरंधर योद्ध्याचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल तुझ्या मंडळाचे आणि तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर माझ्या मंडळातील इतरही सर्व सहकारी आहेत जे अहोरात्र हे महिनाभर मेहनत घेत होते. नावं मी काही त्यांची घेत नाही, परंतु देणगी स्वरूपात देणगी जमा करणं असू देत, इतरही कामं असू देत, जी प्रामाणिकपणे करत होते आणि त्याचं फळ हे आज आपल्याला दिसतंय. आणि ही यशस्वीरित्या जी टुर्नामेंट झाली आहे त्याचं श्रेय मी सहकाऱ्यांचंच आहे असं मी हे करतो. त्याचप्रमाणे हे पीच जी बनवली आहे ते जमीन मालक सर्व इतरत्र जी आउटफील्डची जमीन आहे ही सर्व घाडी समाजाची आहे, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे जे सर्व देणगीदार आहेत, मुंबईतील देणगीदार आहेत, आमचे मित्रमंडळी आहेत, आम्ही एक नाव फक्त आम्ही सुचवतो की आम्हाला आमची टुर्नामेंट भरवायची आहे. एक फक्त सांगितलं की हे 5 वर्षाचं त्यांचं आमचा बॅकग्राऊंड जो बघून आम्हाला हसत ते सहकार्य करत असतात. खरोखर या अशा देणगीदारांचे मी मनपूर्वक आभारी आहे. आणि ही आज जी सर्व स्टेजवरती मंडळी आली आहेत, आमच्या आपुलकीपोटी जी येत आहेत अशीच दरवर्षी येत राहोत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांची मायेची जी थाप असते, मार्गदर्शन असते ते आम्हाला वेळोवेळी मिळत राहो अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे जे स्पॉन्सर आहेत ते मुंबई स्थित आहेत, काही कारणास्तव आले नाहीत, त्यांनी आम्हाला शुभेच्छाही दिल्या आहेत. ते ऑनलाईन मॅचेस बघत होते, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही कारणास्तव फायनल मॅचला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो. आणि ही बाफर्डे गाव थोडं 2-3 महिने हे क्रिकेटमय झालेलं आहे. सर्वांना वाटत असेल सारखं काय अमोल गाडिया क्रिकेट त्याला काय का म्हणजे मी देखील शाळेचं काम पाहून हे इतरत्र करत होतो. पण आपणा सर्वांना सांगतो की हे माझे एक उद्दिष्ट आहे. जी 4-5 वर्ष जी आमची मुलं होती, जी विखुरलेली होती, ती मला तर असं वाटतंय की ह्या 4-5 वर्षात फक्त आणि फक्त या क्रिकेटमुळे एकत्र आलेली आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि ही कायम एकी या सर्व गाडीवाडीतील मुलांची, सर्व ग्रामस्थांची अशी टिकून राहू देत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यापुढील सूत्र जी आहेत ती उत्तमजी सरांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय बहुमूल्य असं आमचे अध्यक्ष आहेत त्याने माहिती दिली आणि त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतोय की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ही भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट गेले 4 दिवस अगदी दिमागदारपणे आयोजित केली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं
FCC चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतो आहोत, जे मेगा फायनलसाठी जे झगडत होते आणि महाविजेता संघ ठरलाय आजचा 2026चा FCC चॅम्पियन ट्रॉफीचा. लगेचच आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला जे पंच लाभले, खरोखरच 4 दिवस इथे उन्हाची एक लाट होती आणि या 4 दिवसामध्ये आम्हाला पंच म्हणून लाभले ते पाळेकर, मुठात पाळेकरवाडीचे राजकुमार पाळेकर सर, त्याचप्रमाणे संतोष पाळेकर सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र विजय गुरव यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेली 4 दिवस समालोचक म्हणून काम पाहतात ते आमचे मित्र पंकजी लाड, आपल्या देवगड तालुक्याचा गोड आवाज, एक युवा टॅलेंट. खरोखरच त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, आमच्या शब्दाला मान देणारे उत्तमजी मुनगेकर सर. बापर्डे गावाचं त्यांचं एक नातंच आहे, परंतु त्यांना मी रिक्वेस्ट केली 2 दिवस केली, पण ते खरोखर माझ्या विनंतीला मान देऊन येत आहेत आणि आमच्या मंडळाला सहकार्य करत आहेत. त्यांचाही मी इथे सन्मान करतोय. अमितजी साळुंके इथे, त्यांनी देखील आम्हाला मदत केली आहे. काही कारणास्तव ते इथे उपस्थित राहिले नाही आहेत, त्यांचेही आभार. पंच म्हणून आम्हाला गेले 4 दिवस या ठिकाणी गुरव साहेब लाभलेले होते. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमचे अध्यक्ष अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद गुरव साहेब. तसेच राजकुमारजी पाळेकर ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला लाभले होते, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा. संतोषजी पाळेकर हे सुद्धा ऑफिशियल पंच आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय. आणि देवगडचा गोड आवाज आणि युवा टॅलेंट समालोचन क्षेत्रामध्ये 2 वर्ष झाली आहेत. अतिशय चांगलं समालोचन याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला भेटतंय आणि ते पंकजी लाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन आमच्या मंडळाचे अध्यक्ष अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी समालोचक पंकजी लाड यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच गेले 4 दिवस आपण tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहताय. त्यांचे आविष्कार याला विनंती करतोय, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून मी विनंती करतो या ठिकाणी अमोलजी घाडी यांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी tenniscricket.in चे आविष्कार यांचं धन्यवाद. आविष्कार या ठिकाणी हॅलो. तसेच आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य आयोजक आणि उत्कृष्ट समालोचक सन्माननीय उत्तमजी मुनगेकर सर यांचा देखील मुख्य व्यासपीठावर
सन्मान संपन्न होत आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन अमोलजी घाडी साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर सन्माननीय उत्तमजी मुनगेकर सर यांचा सन्मान संपन्न होत आहे. तसंच मंडप डेकोरेटर फाळके यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ज्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आपण घर बसल्या किंवा साऊंड सिस्टीम अतिशय दर्जेदार ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धीरजी फाळके अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम त्यांचा या ठिकाणी सन्मान. धन्यवाद धीरज. क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. अंतिम सामन्यातील सामनावीर स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. आणि अंतिम सामन्यातील सामनावीर आकर्षक ट्रॉफी सन्माननीय जितेंद्र लक्ष्मण घाडी मुटाट यांच्याकडून अंतिम सामन्यातील सामनावीर हे आयोजन भारी क्रिकेट आणि विजेता खेळाडू आहे श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडी आणि सावंत राईस मिल तरणदळे कणकवली यांच्याकडून आकर्षक जर्सी आणि अंतिम सामन्यातील सामनावीर ज्याने शेवटच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये समोरच्या संघाचं कंबरडस मोडून टाकलं असा गोलंदाज मिस्टर राज तिर्लोटकर. अंतिम सामन्यातील सामनावीर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीम चा सलामीचा गोलंदाज राज तिर्लोटकर पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धक्के दिले समोरच्या टीमला. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी. संजना लाड मॅडम आहेत उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी आणि अंतिम सामन्यातील सामनावीर एअर कूलर या ठिकाणी कैलासवासी दामोदर दिनकर राणे स्मरणार्थ श्री आशिष मोरेश्वर राणे यांच्याकडून एअर कूलर आहे. अंतिम सामन्यातील सामनावीर मॅडमना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते एअर कूलर सन्मानित करायचंय. संजना लाड मॅडम आहेत त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द अंतिम सामन्यातील सामनावीर राज तिर्लोटकर पहिल्याच ओव्हरमध्ये 4 गडी बाद केलेत आणि समोरच्या संघाला इथे पराभूत करण्याचा भीम पराक्रम आणि त्यासाठी या ठिकाणी अंतिम सामन्यातील सामनावीर मिस्टर राज तिर्लोटकर एअर कूलर देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. आकर्षक ट्रॉफी जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजसाठी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी आहे कैलासवासी सहदेव शंकर फाळके स्मरणार्थ श्री कृष्णा सहदेव फाळके यांच्याकडून श्री फोंडकिन देवी क्रिकेट सर्वोत्कृष्ट गोलंदाज बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी एअर कूलर आहे श्री विठोबा आंबा सर्व्हिस तळे बाजार चे सर्वेसर्वा श्री अशोक साळसकर यांच्याकडून एअर कूलर आहे. आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 गडी बाद केलेत आणि विजेता खेळाडू आहे त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करेन
उपसरपंच गुणवंत राणे साहेब यांना विनंती करतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 विकेट घेतलेत बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापडले घाडी आणि विजेता खेळाडू आहे अनिकेत घाडी, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. चला या, काय गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवलं. 7 विकेट घेतलेत अनिकेत घाडी आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आली. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज त्यांच्यासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी आहे या ठिकाणी. कैलासवासी सहदेव शंकर फाळके स्मरणार्थ श्री कृष्णा सहदेव फाळके यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी, तसंच सन्माननीय श्री सुरेश शिवाजी रावराणे यांच्याकडून आकर्षक बॅट, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि एअर कूलर या ठिकाणी आणि एअर कूलर आहे कैलासवासी मनोहर जगन्नाथ गोसावी यांच्या स्मरणार्थ श्री पुरुषोत्तम मनोहर गोसावी यांच्याकडून. आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्या अगोदर मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना, पुरुषोत्तम गोसावी आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. आणि स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ज्याने या संपूर्ण सिरीज मध्ये तब्बल 171 धावा बनवल्या आहेत आणि त्यामध्ये 22 षटकार आणि 2 चौकार ठोकलेत असा सर्वोत्कृष्ट फलंदाज FCC चॅम्पियन ट्रॉफीचा मिस्टर रोहित तानावडे. 171 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये, 22 षटकार आणि 2 चौकार. परंतु अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळेच की काय संघ पराभूत झाला. परंतु वेल प्लेड या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाज रोहित तानावडे. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने अष्टपैलू खेळाडू. वाडीतील तरुण युवकांच्या धन्यवाद रोहित तानावडे. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार आणि त्या ठिकाणी जरा संगीत बंद करा प्लीज. या स्पर्धेमध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये बक्षीस दिलं गेलंय. त्यामध्ये राज तिर्लोटकरने 1 षटकार खेचलाय, केतन तिर्लोटकरने 2 षटकार खेचलेत, रोशन तिर्लोटकर 2 षटकार, रोहित तानावडे 1 षटकार, अनिकेत घाडी 2 षटकार, साई कृष्ण सुशील राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. ज्याने ज्याने आपापले षटकार मारले आहेत त्यांनी लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा सांगतोय, राज तिर्लोटकर या, आपल्यासाठी 1 षटकार 100 रुपये. आलय स्टेजचे सर्व आहेत या ठिकाणी. साई कृष्ण सुशील राणे यांच्याकडून राज तिर्लोटकर या, आकर्षक 100 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. त्यानंतर केतन तिर्लोटकर आपण या. केतन तिर्लोटकरला विचार. 2 षटकार केतन तिर्लोटकरने ठोकलेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी आलय स्टेजचे सर्व साई कृष्ण सुशील राणे यांच्याकडून. तसेच रोशन तिर्लोटकर आपण सुद्धा 2 षटकार खेचलात या. रोशनच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे भरपूर. रोहित तानावडे आपण सुद्धा 1 षटकार खेचलायत. आपण सुद्धा या बक्षिसाचे मानकरी आहेत. आलय स्टेजचे सर्व साई कृष्ण सुशील राणे यांच्याकडून. आणि अनिकेत घाडी आपण सुद्धा या. अनिकेत घाडी आपण सुद्धा या लगेच. आपण 2 षटकार खेचलेत. आलय स्टेजचे सर्व साई कृष्ण सुशीलजी राणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय.
एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अनिकेत गाडी आणि सर्व खेळाडूंसाठी धन्यवाद या ठिकाणी. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी एअर कूलर आम्हाला पुरस्कृत केला आहे विजय दत्ताराम डोंगरे यांच्याकडून. सन्माननीय सकारामजी घाडी यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. आणि स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी एअर कूलर आणि खेळाडू आहे शार्वी स्पोर्ट्स टीमचा मिस्टर फायटर जेट केतन तिर्लोटकर. आकर्षक ट्रॉफी देवगड तालुक्यात श्रीकोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. आणि स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक रोख 5,000 रुपये. आकर्षक ट्रॉफी आहे चतुर्थ क्रमांकासाठी. रोख 5,000 रुपये कैलासवासी श्रीधर यशवंत मोंडकर यांच्या स्मरणार्थ श्री राजेश श्रीधर मोंडकर यांच्याकडून रोख 5,000 रुपये चतुर्थ क्रमांकासाठी. आणि आकर्षक ट्रॉफी आहे श्री संतोष ज्ञानदेव कदम यांच्याकडून. आणि विजेता संघ आहे या ठिकाणी चतुर्थ क्रमांक नवलादेवी सौंदाळे टीम चतुर्थ क्रमांक. सेमीफायनल पराभूत या ठिकाणी यायचंय नवलादेवी सौंदाळे. आपल्या मंडळाचे प्रतिनिधी आलात तरी चालेल या चला. रुपेजी मोंडकर राजेश मोंडकर यांचे सुपुत्र भाऊ आहेत माफ करा. त्यांना विनंती करतोय. आणि विजेता संघ आहे या ठिकाणी नवलादेवी सौंदाळे संघ. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी रोख 5,000 रुपये रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र बापर्डे सन्माननीय श्री बाबूराव वामन राणे यांच्याकडून रोख 5,000 रुपये. व आकर्षक ट्रॉफी आहे FCC क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून. आणि मी कॅश प्राईज आहे या ठिकाणी 5,000 रुपये. रामेश्वर ॲग्रो टुरिझमचे सर्वेसर्वा बाबूराव राणे आहेत उपस्थित. त्यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा विजेता ठरवला. श्री गणेश सडेवाडी वाडा संघ तृतीय क्रमांक या. FCC मुंबई टीम चला या समोर यायचं. FCC मुंबई टीम. रामेश्वर ॲग्रो टुरिझमचे सर्वेसर्वा बाबूराव राणे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी. आणि ट्रॉफी या ठिकाणी चतुर्थ क्रमांकासाठी. तृतीय क्रमांक श्री गणेश सडेवाडी वाडा. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्रीकोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख 15,000 रुपये कैलासवासी सकाराम भिवा
गुरव स्मरणार्थ श्री विलास सखाराम गुरव यांच्याकडून रोख 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे कैलासवासी जानकी भागोजी घाडी स्मरणार्थ श्री बाळकृष्ण देऊ घाडी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे रोख 15,000 रुपये. आणि मी विनंती करतो या ठिकाणी त्या अगोदर सर्वच्या सर्व संघांनी यायचं, 11 खेळाडूंनी यायचंय. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल, चला या 11च्या 11 खेळाडूंनी. 12 खेळाडू पाहिजेत आपल्याला. ट्रॉफी देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत अमोलजी गाडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. गोल्ड मेडल देऊन सन्मानित केलं जातं. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड पुष्पराम तालुक्यात स्पोर्ट्स श्री फोंडकीन पडेल. देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट तेंकटीचे. आणि आता मात्र मालिका वीर या ठिकाणी 32 इंची स्मार्ट टीव्ही कोणाच्या घरी जाईल याच्यासाठी सर्वच्या सर्व खेळाडूंचं लक्ष होतं. आणि ती स्मार्ट टीव्ही कुठल्या तरी एका खेळाडूच्या घरी नक्की आज जाईल. आणि जी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे कैलासवासी मारुती परशुराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री निलेश मारुती गायकवाड यांच्याकडून 32 इंच फ्लॅट स्मार्ट टी व्ही आहे. आणि मी विनंती करतोय या ठिकाणी तसेच मालिकावीरसाठी आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी सहदेव शंकर फाळके यांच्या स्मरणार्थ श्री कृष्णा सहदेव फाळके यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. परंतु या ठिकाणी निलेशजी गायकवाड उपस्थित नाही आहे. मी विनंती करतोय आणि फाळके साहेब सुद्धा उपस्थित नाहीत. निलेश गायकवाड यांचे जवळचे मित्र सतीश घाडी आणि अमोल घाडी या दोन बंधूंना विनंती करतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. कारण आम्हाला जी फ्लॅट टी व्ही स्पॉन्सरशिप केली आहे निलेश गायकवाड आणि त्यांचे जवळचे मित्र बेस्ट फ्रेंड सतीश घाडी आणि अमोल घाडी यांना ते प्रेझेंट करायचे आहे. म्हणजे त्यांनी बक्षीस वितरण करायचं आहे. आणि मालिकावीर प्रत्येक खेळाडूचं लक्ष असणार कोणाच्या घरी ही स्मार्ट टी व्ही जाईल यासाठी दोन्ही संघांच्या नजरा आपल्या समोर आहेत. मान्यवरांच्या सुद्धा नजरा आहेत आणि आपले मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. मालिकावीर ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली आपल्या टीमसाठी विजयासाठी भरपूर पराकाष्ठा केली. आणि गेस कराल का कोण असेल मालिकावीर?
आणि या वर्षीचा FCC चॅम्पियन ट्रॉफीचा मालिकावीरचा किताब जातोय, ज्याने तब्बल 171 धावा घेतल्यात बॅटिंग करताना आणि 6 गडी सुद्धा बाद केलेत. असा अष्टपैलू खेळाडू देवगड तालुक्यातील हिटमॅन मिस्टर रोहित तानावडे. एकदा जोरदार टाळ्या वाजवू या रोहित तानावडेसाठी. स्मार्ट टीव्हीचा मानकरी ठरलाय या ठिकाणी मालिकावीर स्पर्धेतील मालिकावीर स्मार्ट टीव्ही. आणि आकर्षक ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्रीफोंड कैलासवासी मारुती परशुराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री निलेश मारुती गायकवाड यांच्याकडून ही 32 इंच स्मार्ट टीव्ही आणि आकर्षक ट्रॉफी. कैलासवासी महादेव शंकर फाळके स्मरणार्थ श्री कृष्णा महादेव फाळके यांच्याकडून ही आकर्षक ट्रॉफी. धन्यवाद या ठिकाणी. थँक्यू डीजे. अभिनंदन रोहित. देवगड तालुक्यातील एक प्रतिष्ठेची स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते FCC चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीचा आज तू मालिकावीर ठरलायस. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण गेल्या वर्षी पण आलेलो इथे तेव्हा आम्ही क्वार्टरलाच हरलो होतो. यावर्षी खूप चांगला परफॉर्मन्स झाला. फक्त फायनलमध्ये आमची फलंदाजी चांगली नाही झाली. फर्स्ट ओव्हरमध्येच विकेट गेल्या. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून परफॉर्मन्स नाही झाला आणि पुढच्या वर्षी चांगलाच परफॉर्मन्स करू आणि फायनल मारू. धन्यवाद या ठिकाणी. वेल प्लेड. हे होते मालिकावीरचे रोहित तानावडे. आणि आता मात्र या वर्षीचा महाविजेता रोख 25,000 कैलासवासी श्री हेमंत दुखंडे स्मरणार्थ हर्ष ऑप्टिक्स कोल्हापूर आणि आदिश हेमंत दुखंडे व आलयस्टे कुणकेश्वर श्री साईकृष्ण सुशील राणे यांच्याकडून तब्बल 25,001 रुपये व आकर्षक ट्रॉफी कैलासवासी पद्मावती सीताराम घाडी यांच्या स्मरणार्थ श्री उमेश सीताराम घाडी यांच्याकडून तसेच प्रभावती सीताराम घाडी यांच्या स्मरणार्थ श्री उमेश सीताराम घाडी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. आणि या वर्षीचा महाविजेता त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करतोय, आलयस्टे कुणकेश्वरचे सर्वेसर्वा श्री साईकृष्ण सुशील राणे यांना विनंती करतोय आणि बाबूशेठ राणे यांना सुद्धा विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे या ठिकाणी उमेश सीताराम घाडी. त्यांचे काका पुनाजी घाडी हे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि सर्व मान्यवर सुद्धा उपस्थित राहा या ठिकाणी. आणि विजेता संघ आहे महाविजेता FCC चॅम्पियन ट्रॉफीचा महाविजेता शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट. वेलकम तिर्लोट संघ, या आपलं सहर्ष स्वागत आहे. 2026 FCC चॅम्पियन ट्रॉफीचा महाविजेता शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट संघ. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्रीफोंड देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या आणि आम्हाला जे फर्स्ट क्रमांकासाठी आणि सेकंड क्रमांकासाठी जी मेडल दिली आहे ती जितेंद्र घाडी यांनी मुटाट यांच्याकडून ही मेडल आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान. जितेंद्र घाडी यांच्याकडून मेडल. मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार.
हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार धन्यवाद. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने या सामने ठिकाणी ठेवले बक्षीस वितरण सोहळा संपला असं मी जाहीर करतो आणि मान्यवरांनी वेळात वेळ उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात आणि आपल्या स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवलात त्याबद्दल FCC चॅम्पियन ट्रॉफी आणि श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण